प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी एवढं सुरेख भाषण केलं ते माझे सहकारी श्री संजय राठोडजी, सिद्धाराम मेत्रेजी, प्रकाश यलगुलवारजी, श्री दत्तात्रय सावंतजी, शिवशरण पाटीलजी, विश्वनाथ चाकोतेजी, श्री देवानंद चव्हाणजी, श्री भारत जाधवजी, चेतन नरोटेजी, बीके नाईकजी, नामदेव चव्हाणजी, विजय श्री पोफलिया जी, जुगनू महाराज जी, शफी इनामदार जी, ज्यांनी पुतळा बनवला ते गुर्जर जी, आणि ज्यांच्या आग्रहावरून मी इथं उपस्थित आहे ते सुभाष चव्हाणजी, त्यांचे सर्व मुद्दाम उपस्थित राहिलेल्या आमच्या वहिनी संजय राठोडच्या पत्नी, त्या उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे संजय राठोडनी आपलं भाषण केलं, त्याच्यानंतर साधारणतः 6-7 लोक बोलतील आणि त्याच्यानंतर माझा नंबर येईल असं वाटलं होतं, परंतु त्वरित त्यांनी माझं नाव इथं पुकारलं आणि चंद्राम गुरुजींनी, मी इथं जवळच राहतो, अशोकनगर त्या कॉलनीचं नाव आहे, तिथून फार तर 3-4 मिनिटं लागतात मला इथे यायला. तर चंद्राम गुरुजींच्या सान्निध्यात राजकारणामध्ये मी वाढलो. चंद्राम गुरुजी म्हणजे आम्हाला मूर्तिमंत अशा प्रकारचे एक साक्षात दैवत होते. ते माझ्या दोन्ही इलेक्शनमध्ये रात्रंदिवस काम करायचे आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत करमाळ्यामध्ये ते प्रचार करत असायचे. नेहरू नगर म्हणजे त्या काळी जवळजवळ स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आणि त्याच्याही अगोदर इथं वसाहत होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि इथं 3 गुरुजींचं राज्य होतं. चंद्राम गुरुजी, जाधव गुरुजी आणि कमळे गुरुजी, हे सगळे 3 गुरुजी हे तडी तापडी समाजामधले होते. हे झोपडीमधून आलेले हे सगळे नेते होते आणि त्यांनी आपल्या समाजामध्ये नेतृत्व देऊन एक नवीन समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्याचे चांगले विद्यार्थी यलगुलवार यांनी आत्ता सांगितलं की मी तिथेच शिक्षण घेतलं, तिथेच नोकरी केली आणि इथेच राजकारणामध्ये त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. हे कठीण काम होतं की एखाद्या अशा मागासवर्गीय संस्थेमध्ये एखादा विद्यार्थी अशा प्रकारे शिकतो आणि एवढा मोठा होतो, त्याला तोड राहत नाही. पण गुरुजी हे दूरदृष्टी असणारे शिक्षक होते. तर सांगितलं त्यांच्यावर तुकडोजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव होता. ते अध्यात्मवादी होते, पण अध्यात्मवादी असून देखील त्याच्यामध्ये ते संपूर्णतया गोवले गेले नाहीत. शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्यात्माला बरोबर घेऊन जाण्याकरता त्यांनी प्रयत्न केला. मी त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या काळामध्ये देखील त्यांना भेटत होतो
वयाची 94 वर्ष ते जगले. आम्हाला नेतृत्व त्यांनी दिलं आणि संस्था एवढी वाढवली. आज 15,000 विद्यार्थ्यांच्या वर त्या संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत. एक साधा तांड्यावरचा माणूस स्वातंत्र्यानंतर जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो यज्ञ पेटवला होता नियोजनाच्या द्वारे की ह्या देशामधली मुलं शिकली पाहिजेत, तयार झाली पाहिजेत, ते चंद्राम गुरुजींनी सुरू केलं आणि नेहरूच्या नावाने ही वसाहत उभी केली त्यांनी. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वधर्म समभावाची रोपटे लावली गेली. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मी 74 साली मंत्री झालो आणि ते मंत्री झालो म्हणजे वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. त्यांनी मला आपल्या मंत्रिमंडळामध्ये शेवटचं मंत्रिमंडळ होतं त्यांचं, त्यामध्ये समावेश होता. मला वसंतराव नाईक साहेबांची आठवण येते खूप की मुख्यमंत्री कधी पोटनिवडणुकीमध्ये जात नसतात प्रचाराला, पण ते माझ्या प्रचाराला करमाळ्याला आले आणि तिथंच त्यांनी शब्द दिला की तुम्ही निवडून द्या, मी सुशील कुमारांचं पुढं काय करायचं ते मी बघून घेतो म्हणाले. आणि निवडून गेल्यानंतर थोड्या दिवसांनी मला त्यांनी राज्यमंत्री केलं. असे शब्दांचे पक्के अशा प्रकारचे गुरुजी चंद्राम गुरुजी होते, वसंतरावजी नाईकजी होते. मी वसंतराव नाईकांच्या विषयी मी हे मुद्दाम कधीतरी एकदा सांगितलेलं आहे मी, पण मला तिकीट मिळाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आणि मी रात्री काहीतरी 9 वाजता तिथं बोलावलं होतं वर्षा बंगल्यावर. बऱ्याच लोकांना भेटून 10:30 वाजता निघून वर गेले आणि ते नाशिककर नावाचे त्यांचे पर्सनल असिस्टंट होते. तर मला त्यांनी बघितल्यानंतर अरे म्हणाले साहेब तर आता गेले, मी बोलावतो म्हणाले. नाईक साहेबांना त्यांनी सांगितलं की ते सुशील कुमार शिंदे खाली बसले तुम्हाला भेटण्याकरता म्हणून. ते वर गेलेले खाली आले. मला अजूनही आठवतं नेहरू शर्ट आणि पायजामा होता. आणि खिशात पाकिट होतं. ते आले मला भेटले आणि ते पाकिट दिले. त्याच्यामध्ये 10,000 होते. 74 साली त्याने मला दिलेले होते. आजचे 10,000 म्हणजे त्यावेळेचे 10,000 म्हणजे आत्ताचे 10 लाख जवळजवळ होते. तर असा नेता की जो आत्मज्ञानी होता, आत्मचिंतन करणारा होता की कुठल्या कार्यकर्त्याला कशाची गरज आहे म्हणून. आणि इतकंच नाही तर त्यावेळेस ते मला म्हणाले मी तुझ्या प्रचाराला येणार आहे म्हणून. केवढी ही मोठी शक्ती होती माझ्या पाठीमागे. आणि नामदेवराव जगतापांच्या सारखा सोलापूर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष, त्यांचे फोटो दिलेले आहेत तिथं. मला बरं वाटलं जरा तुमचा फोटो बघून. तर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि एक नव्या समाजाला उभारणी देण्याकरता म्हणून माझ्यासारख्या नौक्याला राजकारणामध्ये ताकद दिली. मी तर एक पोलीस ऑफिसर होतो. मंत्री आला की त्याला नमस्कार करायचा, पण कुणाला माहिती होतं की उद्या तेच लोक मला नमस्कार करतील. पण हे
वसंतराव नाईकांच्यामुळं झालं. त्यांनी जर मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नसतं तर कोण नमस्कार करणार. तर वसंतराव नाईक एक दूरदृष्टी असलेला नेता होता. तेच चंद्राम गुरुजींच्या बाबतीमध्ये तांड्यावर वाड्या वस्तीवर राहणारे चंद्राम गुरुजी साधं एक पांढरं धोतर, नेहरू शर्ट, गांधी टोपी आणि आध्यात्मिक विचार घेऊन ते भाषणं करायचे. माझ्या निवडणुकीमध्ये मला अजूनही आठवतं, चंद्राम गुरुजी श्रीकृष्णाची गोष्ट सांगायचे आणि त्यातून एक समाज घडवण्याची ताकद निर्माण करण्याकरता म्हणून प्रयत्न करायचे. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते प्रचार करायचे. त्यावेळेस अशी 10ची बंदी नव्हती आणि 2ला प्रचार करून करमाळ्यावरून ते सोलापूरला यायचे. तर अशा माझ्या आठवणी दाटून येतात. किती म्हणजे शेवटच्या क्षणी नंतरच्या गुरुजींनी आपल्याला मिलिटरी ट्रेनिंग स्कूल पाहिजे म्हणून सांगितलं. बघा, एका बंजारा समाज, भटका समाज, पण स्थायिक असणाऱ्या लोकांच्या करता म्हणून त्यांनी मिलिटरी ट्रेनिंगचं इथं कॉलेज काढलं आणि अतिशय चांगल्या तऱ्हेनं या ठिकाणी ट्रेनिंग सुरू आहे. आता त्या ट्रेनिंग स्कूलमधलाच मुलगा हातामध्ये वस्तू घेऊन येत होता भेट देण्याकरता. गुरुजी गेल्यानंतर सुभाष चव्हाण याचं ह्या मागासवर्गीय संस्थेचं नेतृत्व करतात. अतिशय सभ्यपणानं सहयोग देतात आणि मला पूर्ण खात्री आहे की सुभाष चव्हाण ह्या पुढच्याही काळामध्ये आपलं छानपैकी नेतृत्व देतील. आम्ही तुमच्याबरोबर आहोत सुभाषराव. कधी काय लागलं तर आम्हाला सांगत चला आणि तुम्ही न सांगण्याच्या अगोदर आम्ही तयार आहोत तुम्हाला सहयोग करायला. मग आम्ही काही विसरणार नाही. चंद्राम गुरुजींनी आम्हाला जी मदत केली ती आम्ही कधीच विसरू शकणार नाही. माझा तो समोर दुसरा असणारा पुतळा होता, आज दुसरा पुतळा. मी वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा जेव्हा सोलापुरात असेन त्यावेळेस मी त्या पुतळ्याला, हीच जागा आहे ना पुढची बाजू, त्या ठिकाणी येत असे. आणि या आपल्या समाजामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्यामुळं 2 मेयर भगिनी इथं निवडून आल्या. एक होती राठोड होत्या आणि दुसरी आपली शेवंताताई पवार होते. आवटी त्यांची विद्यार्थिनी इथं कुठेतरी बसल्या होत्या, मगाशी त्या आल्या आहेत. त्या विद्यार्थिनी त्याही मेयर झाले इथं. तर गुरुजींनी हे लावलेले रोपटे आहेत. एक विद्यार्थिनी, आणि त्यांनी केवढं सुरेख काम केलंय अबुटेताईंनी. आता बाबासाहेबांची जयंती आहे परवा दिवशी, तर त्या पार्कच्या चौकामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं त्या बाबासाहेबांचे विचार त्यांनी ठेवले आणि ते काम करून त्या गेलेले आहेत. तर अशा गुरुजींच्या हाताखाली तयार झालेली सैनिकी मंडळी, विद्यार्थी जीवनातली सैनिकी मंडळी, ती त्यांनी खूप मोठं एक प्रयत्न केला, अजूनही करतात. येलूर सारखा अजूनही अंधशाळा ते चालवतात. गुरुजींनी त्यांना शिक्षण दिलं आणि ते बाहेर गेले तर दुसरी संस्था उभी केली त्यांनी अपंगांच्यासाठी.
तर अशा सगळ्या ह्या लोकांना गुरुजींनी निरनिराळे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या पायावर हे सगळी मंडळी उभी राहिली आणि समाजामध्ये चेतना प्रेरणा देण्याचं काम केलं. सुभाष, ह्या कार्यक्रमाला मलाही तुम्ही बोलावलं. मला तर 1 महिना अगोदर सांगितलं होतं, तर 12 तारखेला या म्हणून, आणि मी त्याप्रमाणे आलो आणि चंद्राम गुरुजींच्या या मूर्तीचं अनावरण करत असताना खरं म्हणजे माझ्या भावना उचंबळून आलेल्या होत्या की ह्या चंद्राम गुरुजीने आम्हा मागासवर्गीयांच्याकरता एवढे कष्ट उपसलेले होते, त्याची सारखी आठवण आम्हाला येत राहील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. सुभाष, मी तुम्हाला एवढं सांगतो की कधीही तुम्हाला अडचण आली तर आम्हाला सांगत चला. तुम्हीच असे नाही, पण तुमचे सगळं कुटुंब, भाऊ बहीण हे सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि बरोबर राहू. की चंद्राम गुरुजी हे आमच्याकरता हे प्रेरणा होती, ही ज्योत होती, त्या ज्योती आणखी प्रज्वलित झाली पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.